अधिकृत माहितीसाठी सध्या आपल्यासोबत पुण्याचे जिल्हाधिकारी डुडी साहेब आहेत. तुम्ही देखील घटनास्थळी आहात साहेब. पूर्ण आढावा सध्या किती लोक जखमी आहेत, जे नातेवाईक अजून सुद्धा टेन्शनमध्ये आहेत, काही मिसिंग आहेत का, काय आकडा समोर येतोय साहेब? बघा 3:15 वाजता दरम्यान हा घटना घडली होती. 3:30 वाजता आमच्याकडे निरोप आला. इमिडिएटली आमची टीम आम्ही या ठिकाणी पाठवली होती. आमची टीमचा रिस्पॉन्स फास्ट होता म्हणून आम्ही 38 लोकांचे आयुष्य वाचू शकलो. कारण जेव्हा पाणीचे खाली लोक जातात तेव्हा वेळ कमी असते आणि फास्ट जर गेलो शकलो नव्हतो तर या संख्यामध्ये खूप मोठी वाढ झाली असती. तर सर्वात आधी एनडीआरएफची टीम, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन त्याने चांगल्या पद्धतीने फास्ट पोहोचल्यामुळे 38 लोकांना आपण वाचू शकलेलो आतापर्यंत. अनफॉर्च्युनेटली 2 लोकांची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहेत. 3 लोक अजून मिसिंग आहे. त्याचा शोध या ठिकाणी चालू आहेत. आम्ही नातेवाईक जवळचे जे आहे त्यांनाही आवाहन केलेलं आहे की कोणाचे रिलेटिव्ह मिसिंग असेल तर आम्हाला माहिती द्यावा, जेणेकरून आम्हाला एक्झॅक्ट कळेल की अजून काही लोक खाली आहेत का पाण्याखाली. तर 3 लोकांच्या मिसिंगचे बद्दल आमच्याकडे आतापर्यंतचे रिपोर्ट आहे. त्याच्या सद्यस्थितीत शोध चालू आहे आणि जे 38 लोकांचं जे आम्ही वाचू शकलेलो आहोत त्याचा इलाज चालू आहे. त्यापैकी 32 लोकांना सौम्य प्रकारची चोट लागलेली आहे आणि 6 लोकांना गंभीर प्रकारची चोट आहे. पण ते गंभीर प्रकारची चोट असताना सुद्धा त्यांना आयुष्याचा धोका नाही आहे. त्याचे गुडघे फुटलेले आहे तर ते आयसीयू मध्ये इलाज घेत आहेत. आता रेस्क्यू ऑपरेशन जरी सुरू असलं, अजून 2 मृतदेह बाहेर निघालेले आहेत. मात्र प्रश्न एकच उपस्थित होतोय की हा पूल धोकादायक असताना देखील हा पूल का सुरू ठेवण्यात आला, अशा पद्धतीने लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले, म्हणजे याचा जबाबदार कोण? शेवटी हा प्रश्न उपस्थित होतोय. देखो, याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टी महत्त्वाची आहे. पहिला आहे की पर्यटनाची स्थळी आम्ही 7 दिवसाआधीच बंदी टाकलेली होती की ज्या ठिकाणी पाणीचा प्रवाह जास्त आहे, धबधबे आहे, असे प्रकारचे जे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावा आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्या स्तरावर प्रत्येक ठिकाणी त्याचे मनुष्यबळ आणि तिथले त्या ठिकाणी बोर्ड सुद्धा लावले होते. हा लोकेशन पर्यटनाच्या दृष्टीने तेवढा महत्त्वपूर्ण नसून सुद्धा या ठिकाणी आमचा मनुष्यबळ होता. या ठिकाणी आमचा बोर्ड पण लावलेला आहे. जे मोठे मोठे लोकेशन्स आहे त्या लोकेशनवर बंदी लागल्यामुळे अशी एक शक्यता असू शकतो की तिथले जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आले, त्याचा आम्ही शोध करू. पण तुमचा जे प्रश्न आहे की या ठिकाणी हा पूल जे होता ते धोकाखाली होता तरी सुद्धा याला चालू का ठेवला, तर याचा हा जे पूल आहे आपला याच्यावर कुठल्याही प्रकारच्या व्हेकल वगैरे आपण अलाव करत नाही. सर्व बंदी आहे. हा वॉकेबल पूल आहे आणि याच्यावर कशा पद्धतीने लोक गेले, काय गेले, त्यासाठी आम्ही एक आता कमिटी स्थापित करतो आहे. त्या कमिटीचे 2 काम असणार आहे. पहिला काम त्याचा हा असणार आहे की आता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की जो पूल आहे तो हळूहळू उचलला जातोय, तर ते दृश्य जास्त त्या ठिकाणी महत्वाचे आहेत, कारण रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण सुरू आहे. त्याचवेळी सर जे तुम्ही माहिती देताय ती देखील महत्वाची आहे. तुम्ही सांगताय की पुढे म्हणजे अर्थात तुम्ही कमिटी गठीत केली आहे पूर्ण. त्याच्याबद्दल मी सांगतोय की आम्ही आता एक कमिटी गठीत केलेली आहे. त्या कमिटीचा हा 2 काम असणार आहे. एक, प्रशासनाच्या वतीने काही चुकलं आहे का, आणि चुकलं असेल तर जे जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई करणे. तिथे हा जे पूल धोकादायक होता का, त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून घेतला होता का, करून घेतला असेल तर त्याला पाडला का नाही, याच्याबद्दलची सर्व कारवाई केली जाईल. आणि याच्याशिवाय आमचा आदेश असताना सुद्धा अशी प्रकारची घटना घडलेली आहे तर नवीन काही एसओपी क्रिएट करण्याची आवश्यकता आहे का, जेणेकरून पुढे अशी घटना घडू नये. मागच्या वर्षी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्र आहे, आदेश जारी करण्यात आलेत की पर्यटन स्थळ जी धोकादायक आहे, जिथं धबधबे आहेत ते पूर्णपणे बंद करण्याचे 7 दिवस अगोदर तुम्ही काढले. 7 दिवस अगोदरचा आदेश काढलेला आहे. तर तरी सुद्धा याची अंमलबजावणीमध्ये पर्यटक जास्त असल्यामुळे आपण कमी पडतोय. तर त्याची नवीन एसओपी क्रिएट करण्याची आवश्यकता आहे का, तर तशी आपण रिकमेंडेशन सध्या घेतोय आणि त्याची अंमलबजावणी करू. पण मी प्रशासनाच्या वतीने जे काही चुकलं आहे त्याच्यावर कारवाई नक्की केली जाईल. पण आम्ही मागेही आवाहन केलं होतं 7 दिवसाआधी, परत आवाहन करतोय की मान्सूनच्या काळात ज्या ठिकाणी पाणीचा प्रवाह आहे, धबधबे आहे, त्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावा, जेणेकरून अशा प्रकारची घटना होऊ नये. कारण प्रशासनाची मर्यादा आहे आणि लोकेशन फार जास्त आहे. पर्यटक हे आमची संख्या वाढू शकते त्याने शासनाचं सहकार्य केला तर. सर मला अजून तुम्ही म्हणताय मिसिंग, अर्थात हा सर्च ऑपरेशन उद्या सकाळी देखील अशाच पद्धतीने लोकांना रेस्क्यू करून किंवा ज्याची अनफॉर्च्युनेटली वाटत नाही की आम्ही सर्व लोकांना रेस्क्यू करून किंवा ज्याची अनफॉर्च्युनेटली डेड बॉडी आत गेलेली आहे त्यांना बाहेर काढून कंप्लीट केलेली नाही. पूर्वी आहेत ते जी माहिती देत आहेत ती महत्वाची आहे. 7 दिवसात पर्यटन स्थळ आहेत किंवा धोकादायक स्थळ आहेत, त्यांना बंद करा. तिथं पोलीस असणं अपेक्षित होते. तिथं
अशा पर्यटकांना गर्दी करू दे नये अशी आदेश असताना देखील ही गर्दी कशी झाली यासाठी नवीन कमिटी गठीत करण्यात आलेली आहे, ती कारवाई करेल. मात्र या पुलावर हा पुलाचा जो दुर्घटना या ठिकाणी घडली त्याच्यामध्ये आता जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार 4 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. अजून 2 ते 3 जण मिसिंग आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते. तर 38 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि जवळपास 4 तास होत आलेले आहेत. एनडीआरएफ टीम 2 पथकं या ठिकाणी दाखल आहेत. सर्च ऑपरेशन त्यांच्याकडून पूर्ण घेतला जातोय आणि आता पुलाचा जो भाग आहे तो उचलला गेलेला आहे. मोठ्या क्रेन्स या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण बघतोय एनडीआरएफचे जवान या बोटीमध्ये बसून सर्च ऑपरेशन या ठिकाणी घेत आहेत, कारण या पुलाच्या खाली आणखीन काही लोक अडकली असू शकतात अशी शक्यता या ठिकाणी आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा रस्सी बांधण्यात आलेली आहे, जाळी तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून कुठेही मृतदेह वाहून खाली जाऊ नये यासाठी आता बोटमध्ये बसून पुन्हा एकदा एनडीआरएफचे जवान या ठिकाणी आतमध्ये नदीत गेलेले आहेत. आपण बघतो इंद्रायणी नदीचा प्रवाह हा वाढलेला आहे आणि सर्च ऑपरेशन मागील जवळपास 3.5-4 तास हा सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि आणखीन काही काळ हा सुरूच राहणार आहे. आपण बघतोय अंधार झालेला आहे, मात्र अडचणी आहेत तरी देखील सर्च ऑपरेशन अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. निश्चितपणे मिकी, सध्या या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहतो आहोत. दुपारी 3:30 पावणे 4 वाजल्यापासून अविरतपणे या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहोत. एबीपी माझाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हे अपडेट्स मिळत आहेत आणि आता ही दुर्घटना घडून जवळपास 5 तास उलटत आलेले आहेत. 8:30 वाजून गेलेले आहेत, 8:45 वाजतायत. 2:15 वाजता ही घटना घडलेली होती. 3:30 वाजल्यापासून या सगळ्या हालचाली सुरू झाल्या, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आणि आता 5 तास उलटून गेले तरी सुद्धा हे ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत जे अपडेट्स समोर येत आहेत ते पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी सांगूया. या सगळ्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिलेली आहे. साधारण 38 लोक यामध्ये जखमी झालेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी 32 प्रवाशांच्या जखमा या किरकोळ स्वरूपाच्या आहेत, तर 6 जणांना थोड्या गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. मात्र जीवावर बेततील इतक्या गंभीर या समस्या नाही आहेत. साधारणपणे हात पाय फ्रॅक्चर होणं, गुडघ्यावर गंभीर जखमा होणं अशा प्रकारच्या त्या जखमा आहेत. त्या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक भाग जो आहे या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा, जो सर्वाधिक काळ सुरू आहे, तो आहे या पुलाचा कोसळलेला भाग काढणं आणि या पुलाच्या खाली काही पर्यटक अडकले असण्याची भीती व्यक्त होते आहे. त्या सगळ्या ठिकाणी शोध घेणं आणि त्याचबरोबर काही पर्यटक या नदीपात्रातून पुढे जर वाहून गेले असतील आणि पुढच्या बंधाऱ्यापाशी जर ते असतील तर त्या ठिकाणची सुद्धा शोध मोहीम पूर्ण करणं. मिकी घाई पहिल्या क्षणापासून या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. पुन्हा एकदा आपण मिकीकडे जाऊया. मिकी, सध्या 2 ठिकाणांचा उल्लेख मागच्या काही तासांमध्ये झालेला आहे. एक तर आहे